हॅलो फ्रेंड्स, आज आपण महाराष्ट्र स्टेट पेपर 1 संशोधन अभियोग्यता या विषयाचे काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन बघणार आहोत. पोझिशन पेपर्स काय आहेत? अ. शैक्षणिक लेखांचे आकर्षण. ब. पुनरावलोकन लेख प्रदान करणे. क. विस्तारित संशोधनाचा सारांश देत आहे की ड. समस्या हायलाइट करणे आणि स्थितीचे चित्रण. यापैकी योग्य उत्तर असेल समस्या हायलाइट करणे आणि स्थितीचे चित्रण होय. यानंतरचा प्रश्न, संप्रेषण चक्रातील प्रेषकाची क्रमिक कार्य कोणती आहेत? अ. प्राप्त करणे, डिकोडिंग, व्याख्या, प्रक्षेपण. ब. संकलन, सूत्रीकरण, एन्कोडिंग, प्रोजेक्शन. क. एन्कोडिंग, सूत्रीकरण, डिकोडिंग, प्रोजेक्शन. व ड. प्राप्त करणे, सूत्रीकरण, डिकोडिंग, प्रोजेक्शन होय. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संकलन, सूत्रीकरण, एन्कोडिंग व प्रोजेक्शन होय. यानंतरचा प्रश्न आहे, संशोधनातील नैतिक निकषामध्ये मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट नाहीत. याचं उत्तर बघा काय असेल? पेटंट धोरण. ब. डेटा शेअरिंग. क. प्रबंध स्वरूप की ड. कॉपीराइट. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रबंध स्वरूप होय. यानंतरचा प्रश्न असेल, खालीलपैकी कोणता संवाद सहभागी पक्षांच्या संख्येवर आधारित आहे? अ. औपचारिक संवाद. ब. वैयक्तिक संवाद. क. अनौपचारिक संवाद. ड. क्षैतिज संवाद. या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ड. क्षैतिज संवाद. यानंतरचा प्रश्न आहे, काही वेळा मास मीडिया समाजाची दिशाभूल करते कारण प्राप्तकर्ते डॅश डॅश आहेत. अ. मोठ्या संख्येने. ब. विषम. क. गंभीर. ड. निरक्षर. यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल विषम, कारण प्राप्तकर्ते हे एकसारखे नसतात, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विषम. यानंतरचा प्रश्न आहे, मॉलमध्ये येणारे ग्राहक आणि काही सामायिक स्वारस्य आणि गट आधारित क्रियाकलापामध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे कोणत्या गटाचे उदाहरण आहे? अ. श्रेणीबद्ध गट. ब. समवयस्क गट. क. बंद गट. ड. उघडा गट. यापैकी या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल समवयस्क गट. हे समवयस्क गटाचे उदाहरण आहे. यानंतरचा प्रश्न आहे, वर्गाला धडा शिकवण्यासाठी माध्यम निवडण्यासाठी शिक्षकाने धड्याची उद्दिष्टे, विद्यार्थ्याचा वयोगट, वापरल्या जाणाऱ्या माध्यमाबद्दलचे ज्ञान आणि पुढीलपैकी कोणत्या एका साधनाची आवश्यकता असते? तर यापैकी बघू. अ. मूल्यमापन प्रणाली. ब. शिकविण्याच्या पद्धती. क. शिकवण्याची साधने. ड. मास मीडिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिकविण्याची साधने असणे गरजेचे असते. यानंतरचा प्रश्न आहे, ट्रॅफिक सिग्नल हे कोणत्या संवादाचे उदाहरण आहे? अ. शाब्दिक. ब. गैरमौखिक. क. वस्तुमान. ड. एक ते अनेक. या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये लगेच कळवा. ट्रॅफिक सिग्नल हे कोणत्या संवादाचे उदाहरण आहे? तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गैरमौखिक. ट्रॅफिक सिग्नल हे गैरमौखिक या संवादाचे उदाहरण आहे. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो? अ. प्रेषक. ब. संदेश. क. प्राप्तकर्त्याचे वर्तन बदल. ड. समज. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये लगेच कळवा. तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल क. प्राप्तकर्त्याचे वर्तन बदल होय. संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर प्राप्तकर्त्याचे वर्तन बदल यावर लक्ष केंद्रित करतो. यानंतरचा प्रश्न आहे, संप्रेषण चक्राचे घटक म्हणजेच प्रेषक, संदेश, प्राप्तकर्ता आणि डॅश होय. आता दिलेल्या अभिप्रायापैकी याचं आपण अचूक उत्तर बघूया. अ. माध्यम. ब. अडथळे. क. आवाज.
तर ड अभिप्राय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अभिप्राय. संप्रेषण चक्राचे घटक म्हणजेच प्रेषक, संदेश प्राप्तकर्ता आणि अभिप्राय होय. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर देवल यांच्या मते संवाद म्हणजे काय? दिलेल्या अभिप्रायापैकी याचं उत्तर बघूया. अ. विचाराची देवाणघेवाण. ब. भावनांची देवाणघेवाण. क. अनुभवांची देवाणघेवाण. तर ड. धारणा. आता यापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे तुम्ही लगेच मला कमेंटमध्ये कळवा. तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अनुभवांची देवाणघेवाण होय. तर फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये संशोधन अभियोग्यता या विषयाचे काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन आन्सर्स बघितलेले आहेत. ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अति महत्त्वपूर्ण असून त्याचा अभ्यास नक्की करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.